कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेला प्रारंभ। महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन श्री परिचर संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त युवा सेनेतर्फे आदिवासी वसाहतीत फराळ वाटप आणि बिरसा मुंडा जयंती व गेट टुगेदर फराळाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात धुळे ते मुंबई मंत्रालयापर्यंत संघर्ष पदयात्रेला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली। टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी धुळे ते मुंबई पर्यंत संघर्ष पदयात्रेला खानदेश कुलस्वामीने 11व्या दिवशी दर्शन घेऊन शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। अनेक वर्षापासून आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला अनुसूचित जमातीच्या हक्कापासून राजकीय दबावापोटी वंचित ठेवले जात आहे। अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, जलसमाधी आंदोलन करूनही निर्दयी सरकारला जाग आली नाही। अनुसूचित जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे। तरी अनुसूचित जमाती तपासणी समितीवर न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करावी। तसेच आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी व इतर आदिवासींकडे काही कारणास्तव लेखी पुरावा उपलब्ध नसेल व त्या उमेदवाराचा दावा असेल की मी खरा आदिवासी आहे तर त्यांचे तसे प्रतिज्ञापत्र घेऊन किंवा त्यांची DNA चाचणी घेऊन त्याला जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे। रक्त नात्यात वैधता प्रमाणपत्र असल्यास इतर कोणतेही पुरावे न मागता 1 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र द्यावे। यासह विविध मागण्यांसाठी ही संघर्ष पदयात्रा काढत आहोत। 11 दिवसांची ही पदयात्रा असून 12व्या दिवशी मंत्रालयावर पोहोचणार आहे। रस्त्यात अनेक गावातील आदिवासी कोळी समाज बांधव या पदयात्रेत लाखोच्या संख्येने सहभागी होतील। सरकारने कुणबींसाठी जसा GR काढला तसा GR आदिवासी कोळींसाठी तात्काळ काढावा। तसेच सुरेश धस कमिटीचा अहवाल लागू करावा, घरकुल योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी सदरची पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह पावबा बागुल, विजय शिंदे, हेमंत सूर्यवंशी, पवन सोनवणे, योगेश बाविस्कर, कविता कोळी, वासुदेव चित्ते, तुषार सैंदाने, भास्कर कुवर, प्रकाश कोळी, राजधर सदाराव, सविता कोळी, रावसाहेब इशी, हर्षल चित्ते, नितीन जगदाळे, गुलाबराव बाविस्कर, राकेश कुवर, गणेश कुवर, संजय मगरे, किरण सावळे, ॲडव्होकेट योगेश कोळी, गीतांजली कोळी, दादा कोळी, आत्माराम डोडे आदी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आज आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाच्या वतीने धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रा आम्ही आयोजित केलेली आहे। ही संघर्ष पदयात्रा 11 दिवसाचा रात्रीचा मुक्काम राहील आणि 12व्या दिवशी मुंबई मंत्रालयाला आम्ही पोहोचणार आहोत। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलनं केली, आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलनं, रेल रोको, रास्ता रोको, परंतु आमच्या पदरात 10% न्याय मिळालेला आहे। 90% न्याय अजून मिळालेला नाही आणि तो 100% मिळावा यासाठी आम्ही ही संघर्ष पदयात्रा आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये शेकडो, हजारो, शेवटी लाखोपर्यंत लोक या पदयात्रेमध्ये सहभाग होतील। आमच्या मागण्या अशा आहेत की टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला जिल्हा गॅजेट, इम्पेरियल डाटा, जनगणना अहवाल, मानववंशशास्त्रज्ञ यांचा जो अहवाल आहे तो आमच्या सोबत आता माझ्या बॅगेत आहे। या अहवालानुसार आमच्याकडे जुन्या नोंदी 1950 पूर्वीच्या बऱ्याच लोकांकडे आहेत पण बऱ्याच लोकांकडे नाही आहेत, ते पुरावे सुद्धा आम्ही सोबत घेऊन जातोय आणि सरकारला सांगतो की ज्या पद्धतीने कुणबी मराठा बांधवांसाठी जो GR काढला तसा GR तात्काळ आमच्यासाठी काढावा। त्याचप्रमाणे सुरेश धस कमिटीचा जो अहवाल आहे तो लागू करावा आणि गरीब आदिवासींना सेब्रीची जी घरं आहेत ते आदिवासी विभागामार्फत कुठलाही रेशन कार्डाचा पुरावा न घेता जो झोपडीमध्ये त्याला द्यावा आणि त्याचप्रमाणे 2009ला जो आमच्यावर गोळीबार झालेला आहे त्याची आजपर्यंत न्यायालयीन चौकशी झाली नाही। बटू पवारांच्या परिवाराला भरीव अशी मदत मिळाली नाही। अशा आमच्या अनेक मागण्या आहेत। या मागण्या घेऊन आम्ही या मंत्रालयावर जातोय। सरकार आपल्या दारी हा उपक्रम आहे पण तो फेल गेलेला आहे। आम्ही सरकारच्या दारी पायी जातोय। आदिवासी समाज लक्षात घ्या। महादेव कोळी, मल्हार कोळी इत्यादी कोळी समाजातल्या सगळ्या उपगटांना नियमितपणानं आरक्षणाची प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि आदिवासी समाजाला मिळणाऱ्या सगळ्या सोयी सवलती शिक्षणातल्या, नोकरीतल्या, राजकारणातल्या
त्या निर्विघ्नपणे सतत मिळायला पाहिजेत. याकरता जो अन्याय होतो, मुलाला सर्टिफिकेट, बापाला सर्टिफिकेट मुलाला मिळत नाही, अशा प्रकारची जी काही एकंदर मोर्चिळ आहे हा थांबवावा आणि समस्त कोळी समाजाला आपला विकास करण्याची संधी द्यावी. याकरता आपण मुंबईला हा मोर्चा शासनाकडे देतात, आपलं दुकडं मांडतात. या जिल्ह्यामध्ये हा वाद अकारण आहे. 75 सालापासून अतिशय निर्विघ्नपणे ही सर्टिफिकेट मिळत होती सगळ्यांना. पुढे काही लोकांनी त्यात अडचणी आणल्या हे मला माहीत आहे. 90 साली मी आमदार होतो, तेव्हा महाराष्ट्र विधानसभेत मी अशी मागणी केली होती. त्याची पत्रके मी आपल्या समाजाच्या नेत्यांना दिली होती. नंतर या देशामधला समस्त कोळी समाज एकच समजला पाहिजे. त्याच्यामध्ये उपजाती उपगट हे जे परंपरा निर्माण झाले बाजूला सारले पाहिजे. कोळी समाज हा प्राचीन काळापासून समुद्राच्या काठी, नद्यांच्या काठी मासेमारी आणि तशा प्रकारचे उद्योग करून उपजीविका करणारा एक समाज आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगळ्या वेगळ्या भागामध्ये त्याची बोली वेगळी असेल, त्याची राहणी थोडी वेगळी असेल, पण मुळात कोळी समाज हा एकच आहे, एकच समजला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला भाई बंदरकर जे आपले आमदार होते त्यांच्या बरोबरीनं विधानसभेत मी हा आवाज उठवला होता आणि असं भाषण केलं होतं की माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये, सिंदखेडा तालुक्यामध्ये आज अन्याय होता, थांबला पाहिजे. एवढा प्रचंड आदिवासी समाज या देशामध्ये 9%. आज 9% म्हटलं म्हणजे तो साधारणपणे 15 कोटीच्या वरती आदिवासी समाज या देशामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी काही 5-25 हजारांची लाखाची भर पडली त्याचं नुकसान काय. आणि म्हणून माझी खात्री आहे की आपल्या समाजाचं बळ सगळं महाराष्ट्रात एकवटून येईल. आपली मागणी न्याय्य आहे. आपण काही नव्यानं मागणी करीत नाही. जे आहे जे मिळते ते द्या आणि सर्वांना द्या. आणि या मागणीसाठी आमच्यासारखे आपले सगळे मित्र आपल्या बरोबर आहेत. धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटना धुळेतर्फे जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करण्यात आली. अंशकालीन स्त्री परिचारांच्या मागण्यांबाबत मोर्चे, बैठा सत्याग्रह, उपोषण या मार्गाचा अवलंब केला. निवेदने दिली, मात्र कारवाई झाली नाही. यामुळे अंशकालीन स्त्री परिचारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे अंशकालीन परिचारांचे दरमहा वेतन करावे, कोरोना विषाणू साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, गणवेशासाठी 2 साड्या द्याव्यात, जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरावी, पगार दरमहा 10,000 रुपये द्यावा, भाऊबीज रुपये 2,000 द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी रत्नाबाई निकुंभ, कुमुदिनी जोशी, सुरेखा बर्डे, बटाबाई चित्ते, जयश्री महाजन, इंदुमती कवटे, देविदास बोंबार्डे यांच्यासह परिचर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. धुळे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 250 अंशकालीन कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करीत असतात. त्यांना आतापर्यंत 3,000 रुपये वेतन आहेत. आयटक लाल आयटकच्या झेंड्याखाली लढा झाला. त्या लढ्यामध्ये त्यांना 3,000 रुपये वेतन मिळालं आणि फरक मिळाला होता. नुकतीच या ठिकाणी वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अंशकालीन कर्मचाऱ्यांना मंत्रिमंडळाने आरोग्यमंत्री यांना 7/11 आम्ही भेटलो शिष्टमंडळामार्फत. त्यांनी 6,000 रुपये वेतन बक्षीस कमिटीच्या आयोगाप्रमाणे 6,000 रुपये वेतन मंजूर करण्याची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे गणवेश, भाऊबीज 2,000 रुपये द्यावी आणि यांना कायम करावं, पूर्णवेळ करावं अशा प्रकारच्या ज्या मागण्या होत्या त्याच्याही त्यांनी सकारात्मक आम्ही तुमचा निर्णय मान्य करतो आणि त्वरितच आम्ही तुम्हाला गोड बातमी देतो अशा प्रकारचा आरोग्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ताबडतोब आणि पुढे हे तूर्त आम्ही 6,000 रुपये स्वीकारले आहेत. पण खरी मागणी आमची संचालक आरोग्य सेवा यांनी
10,000 रुपयाची शिफारस केलेली आहे. तर सरकारजवळ पैसे किंवा अडचणी असल्यामुळे त्यांनी ते तूर्त मान्य केलं नाही. पण यापुढे यांना किमान वेतन 18,000 रुपये मिळाले पाहिजे. यांना बाकीच्या सगळ्या सोयी सवलती मिळाव्या याप्रमाणे यापुढे पेन्शनही यांना लागू धरावी. यांचे वय होऊन गेलेले आहे आणि ह्या रिटायरमेंट आल्यानंतर यांना काही मिळणार नाही. त्या दृष्टीने यांना काहीतरी रिटायरमेंटच्या वेळेला विमा काहीतरी मिळावा 70,000 रुपये तरच यांचा प्रश्न सुटेल. तरी याबाबत सरकारने याचे विचार करून त्वरित कारवाई करावी आणि यांना न्याय मिळवून द्यावा. अशाप्रमाणे कॉम्रेड देवीदास गोंदाडे, इंदुमती केवट आणि राज्य उपाध्यक्ष म्हणून मी आपल्याला सरकारला आवाहन करीत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त युवा सेनेतर्फे आदिवासी वसाहतीत जाऊन फराळ वाटप करीत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे आदिवासी वस्त्यांमध्ये फराळ वाटप करून आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. शिवसेना प्रमुखांच्या अनेक आठवणीवर शिकवणीवर शिवसैनिक युवा सैनिक आजही कार्यरत आहेत. आजचा दिवस म्हणजे शिवसेना व युवा सेनेसाठी दुःखाचा दिवस. आजचा दिवस युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने समाजातील दुःखी व वंचित घटकांना फराळ, कपडे व गरजेच्या वस्तू देऊन साहेबांना कृतीतून अभिवादन करण्यात आले. भुकेल्यांना अन्न, गरजूंना वस्त्र देत शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या 80% समाजकारण व 20% राजकारणाच्या शिकवणीला न्याय देण्यात आला. धुळे शहरातील विविध आदिवासी वंचित वस्त्यांमध्ये गरजू नागरिकांना दिवाळीचा फराळ व कपडे वितरित करण्यात आले. यावेळी शहरातील शिवनेरी चौक येथे साहेबांच्या प्रतिमेचे युवा सेनेच्या वतीने पूजन करण्यात आले व स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यानंतर शहरातील नगावबारी परिसर, जुने धुळे परिसर, एकता नगर, देवपूर अशा ठिकठिकाणी असलेल्या वस्त्यांमध्ये कपडे व फराळ देऊन साहेबांना अभिप्रेत असा उपक्रम युवा सेनेच्या वतीने राबवण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख सुशील महाजन, महानगर प्रमुख धीरज पाटील, शरद पाटील, भूपेंद्र लांबगे, भरत मोरे, प्रफुल्ल पाटील, ललित माळी, कैलास मराठे, युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश चौधरी, जयेश सोनवणे, अंकुश कांकरिया, सिद्धेश नाशिककर, सुमित चौधरी, समर्थ मुर्तंडक, किशोर साळुंके, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, शुभम रणधीर, विशाल शेटे, गोपी चव्हाण, सोनू कानकाटे, रामसागर वर्मा, श्रुती केसावलेकर, विनोद थोरात यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृती दिनानिमित्त युवा सेनातर्फे शिवनेरी चौक, गली नंबर 7 या ठिकाणी प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. बाळासाहेब ठाकरेंचे जे काही विचार आहेत ते विचार शिवसेना, युवा सेना हे सर्व पदाधिकारी ते घेऊन पुढे चालत असतात आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी, तसेच आरोग्य, बेरोजगारी, शिक्षण या सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाला अडचणी येतात, समस्या येतात, या सर्व समस्या सोडवण्यासाठी युवा सैनिक हा नेहमी आपल्याला धुळे जिल्ह्यात पुढेच उभा राहताना दिसतो. याचं सर्व जे काही श्रेय आहे हे सर्व बाळासाहेब ठाकरेंना जातं. त्यांनी ज्या पद्धतीने युवा सैनिक शिवसैनिक घडवला, तोच युवा सैनिक शिवसैनिक आजही त्याच पद्धतीने दटून आहे. किती संकट आली तरीसुद्धा हा शिवसैनिक उठणार नाही, हा गद्दार होणार नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी काही शिकवण दिली, 80% समाजकारण, 20% राजकारण, तेच शिकवण घेऊन आम्ही आज युवा सैनिक काम करत आहोत आणि यापुढेही तेच शिकवण घेऊन आम्ही काम करत राहू. समाजाचा वसा पुढे असा समाजसेवाचा वसा पुढे आम्ही चालवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदखेडा येथे बिरसा मुंडा जयंती व दिवाळीनिमित्त गेट टुगेदर फराळाचा कार्यक्रम खरेदी विक्री संघाजवळ संपन्न झाला. शिंदखेडा येथे बिरसा मुंडा जयंती व दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम शहरातील खरेदी विक्री संघाजवळ संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन भिल समाज विकास मंच तर्फे करण्यात आले होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात दीपक ऐरे यांनी माहिती दिली. अशोक सोनवणे, सुनील चौधरी, परीक्षित देशमुख आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर गेट टुगेदर दिवाळी फराळाचा आस्वाद घेऊन विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक देसले, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, शहराध्यक्ष दिनेश माळी, परीक्षित देशमुख, समद शेख, आदिवासी काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दीपक ऐरे, तालुकाध्यक्ष बापू ठाकरे, देवीदास चौधरी, दादा ऐरे, अशोक सोनवणे, बापूजी फुले, राहुल ठाकरे, मच्छिंद्र ठाकरे, गणेश सोनवणे, सुनील सोनवणे, राजेश मालचे, आनंद मोरे, बापू ठाकरे, अजय मराठे, कालू मोरे, सुखराम सोनवणे यांच्यासह शहर व तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त
दीपक दादा यांनी जो दिवाळी निमित्त आणि त्यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घडवून आणला, आधी त्यांचं मी स्वागत आणि सत्कार करतो शब्द सुमनांनी. या ठिकाणी बिरसा मुंडा दीपक बोलले की आयुष्याचे 25 वर्ष जगले, परंतु 25 वर्ष वयात आपण बघतो आज आपलं वय वर्ष 25 तरुणांचं कुठं जातंय आणि आजचा तरुण काय करतोय. पण त्या काळी ब्रिटिशांच्या विरोधात लढून आज भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. ज्या वेळेस या देशावर आक्रमण येतं, काहीही संकट आलं, त्यावेळेस आदिवासी बांधव हा पुढे असतो. आणि अशा महानायक यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वांना मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि ह्या काँग्रेसविषयी म्हटलं तर जेव्हा स्वातंत्र्याची जेव्हा वेळ होती त्यावेळेस काँग्रेसच होतं, भाजप कुठं होतं, भाजप न होतंच. परंतु काही अपवाद मनोवादी लोक असतील, त्यांनी त्या विचारधारेशी जोडून आणि या वेळेस ज्या वेळेस काँग्रेसने म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस या देशात आपल्याकडे सुईसुद्धा नव्हती, फुटकंदीलसुद्धा नव्हती. अशा परिस्थितीत देश इथंपर्यंत आणून ठेवला. आणून ठेवल्यानंतर त्याच आज काँग्रेसला भाजप विचारते की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं. अरे बाबांना, काँग्रेसने जे केलं ते तुम्ही विकताय. जे एखादा बापाने कमाई करून ठेवलेलं असतं ना, ते काम तुम्ही करताय. की काय करून ठेवलं, तुम्ही काय नवीन केलं या 10 वर्षात, तोच इतिहास मांडा आधी. की भाजपने तरुणांसाठी किती नोकऱ्या मान्य केल्या, त्या दिल्या का. जे काँग्रेस सरकार 350-400 रुपयाला सिलेंडर देत होतं, ते आज 1200 रुपयाला मिळते. मित्रांनो, खंत वाटत आहे. ही स्मृती इराणी जी खांद्यावर घेऊन चालत होती, कुठं गेली ती, दिसतच नाही. आज गरिबांना म्हणजे 400-500 रुपये रोज कमवून सुद्धा गरिबांचं घर आज चालत नाही आहे. तर 19वी सदी बिरसा मुंडा हे बिहार आणि झारखंड एकत्र असतात. बिहारमध्ये असताना यांचा जन्म झालेला होता. आदिवासी समाजामध्ये हे तसे त्या वयाचे फक्त 25 वर्ष, पण आपण सांगत असतो जगावं तर कीर्तिरूपी उरावं, तसं बिरसा मुंडांचं जीवन होतं. फक्त 25 वर्षाच्या आयुष्यात समोर इंग्रज होते, इंग्रजांचा काळ होता, ब्रिटिश सरकार होती आणि ब्रिटिश सरकारासमोर लढणं, इंग्रजांच्या समोर लढणं, जमीनदारांच्या विरोधात लढणं, आपल्या मायभूमीसाठी, जंगल जमीनसाठी आणि सर्व जाती धर्मासाठी. त्यावेळेस फक्त इंग्रजांचा काळ नव्हता, तर एकाकडे धर्मांतर होता. त्या धर्मांतरला विरोध करण्यासाठी बिरसा मुंडाने तेही आंदोलन सुरू केलं होतं. त्यानंतर जंगल जमीन हे कसं वाचवता येईल याच्यासाठीही बिरसा मुंडांचा संघर्ष होता. वयाच्या 25व्या वर्षी म्हणजे 1875 तर 19 जून या रोजी त्यांना फाशी देण्यात आली. या संघर्षामध्ये शहीद झाले ते त्या भारत देशासाठी. आपण त्या निमित्त शिंदखेडा शहर आदिवासी काँग्रेस पक्ष, आदिवासी काँग्रेस सेल आणि भिल समाज विकास मंच सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते आज आपण महाराष्ट्रात पाहत आहोत. एक वेगळीच विचारधारा आपल्या महाराष्ट्रात उदयात येत आहे. आज मराठा समाजाला ओबीसी समाजासोबत लढवणं, धनगर समाजाला आदिवासी समाजासोबत लढवणं, दलित समाजाला मराठा सोबत लढवणं, असे एक मानसिकता निर्माण या मनवादी सरकार भाजप आणि त्यांच्या आघाडीने महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे. परंतु काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रात, या देशात एक परंपरा आणि विचारधारावर काम करणारा काँग्रेस पक्ष आहे. आपण जेव्हा या देशावर संकट आली, वेगवेगळ्या सभ्यता आल्या, तेव्हा काँग्रेस पक्ष हा सर्व जाती आणि धर्माला समतोल कसा राहील, कसा भाईचारा राहील, असा काँग्रेस पक्ष आणि हमेशा काँग्रेस पक्ष आणि विचारधाराने काम करणारा पक्ष काँग्रेस. त्या निमित्ताने पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात धुळे ते मुंबई संघर्ष पदयात्रेला प्रारंभ. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त युवा सेनेतर्फे आदिवासी वसाहतीत फराळ वाटप आणि बिरसा मुंडा जयंती व गेट टुगेदर फराळाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज.
भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.